हॅलो डिअर स्टुडंट्स, लेट अस रीड द गिवन क्वेश्चन. इथे आपल्याला विचारलेलं आहे सिगरेट स्मोकिंग कॅन कॉज. सिगरेट स्मोकिंगमुळे काय होऊ शकतं हे आपल्याला इथे विचारलं आहे. तर सिगरेट स्मोकिंग जर आपण बघितलं तर हे एक रेस्पिरेटरी सिस्टमशी रिलेटेड एक आपण म्हणू शकतो रिझन आहे. तर त्याच्यामुळे काय होणार आहे तर डिफेक्ट्स इंटू रेस्पिरेटरी सिस्टम होणार आहे. ठीक आहे. सो इथे की कन्सेप्ट आहे एक्सेसिव्ह स्मोकिंगमुळे डॅमेज टू रेस्पिरेटरी सिस्टम ड्यू टू स्मोकिंग. आणि ह्यामध्ये जर आपण बघितलं तर रेस्पिरेटरी सिस्टम डिसऑर्डर जी आहे ड्यू टू स्मोकिंग त्यामध्ये येतं फॉर एक्झाम्पल. तर सिगरेट स्मोकिंगमुळे आपण बघतो की लंग्सवरती डॅमेज होतो आणि त्याच्यामुळे होणारे डिसीजेस आहेत जसे की फॉर एक्झाम्पल इट कॅन कॉज COPD. COPD म्हणजेच काय आहे? COPD म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज. दुसरा जो कॉज होतो व्हेरी कॉमनली नोन ॲज ॲझमा. त्यानंतर सिगरेट स्मोकिंगमुळे एक्स्ट्रीम केसेसमध्ये लंग कॅन्सर होऊ शकतो. ओके. आणि एक अजून एक कॉमन डिसीज आहे ज्याला आपण म्हणतो एम्फाइझमा. आणि एम्फाइझमा जो आहे ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपल्या लंग्सचे ॲल्व्हिओलायचे जे सॅक आहेत ते डॅमेज होतात. ओके. आणि ॲल्व्हिओलर सॅकचं डॅमेजिंग का होतं? कारण की इनर वॉल ऑफ एअर सॅक ह्या विकंड होतात आणि त्याच्यामुळे त्या रप्चर होतात आणि त्यांच्यामध्ये ज्या मायन्यूट स्पेसेस आहेत त्या एनलार्ज होऊन एकच मोठी स्पेस बनून जाते. तर ह्याच्यामुळे काय होतं? शॉर्टनेस ऑफ ब्रेथ होऊ शकतं. सो करेक्ट आन्सर इथे आहे ऑप्शन 1 दिला आहे सिलिकॉसिस, विच इज नॉट करेक्ट. इट इज कॉज्ड बाय इनहेलिंग सिलिका डस्ट इन टू द लंग्स. ऑप्शन 2 इथे करेक्ट आहे एम्फाइझिमा. दिस इज द करेक्ट आन्सर. नंतर दिला आहे डायबिटीज. दिस इज नॉट करेक्ट आणि सायनोसायटिस सुद्धा रॉंग आहे. ऑल द बेस्ट. कीप रनिंग विथ PW.